नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे ना मी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू शिकवणार आहे. तर आज आपल्या जुन्या पॅन्टीनपासून आपल्याला काय बनवता येईल ते बघते, म्हणजे शिकवणार आहे. तर आज आपण करणार आहे टिफिनसाठी पिशवी शिवणार आहेत, साधी आणि सिंपल पद्धतीने. तर चला मी दाखवते तुम्हाला. तर चला, मी आज तुम्हाला पिशवी शिकवणार आहे. टिफिन ठेवण्यासाठी बॅग करायची. सारखे सारखे घेऊन घेतले. हे पहा, इकडचा पूड करून घ्यायचा, इकडचा पूड करून घ्यायचा आणि दोघी असे वळायचे आणि अशी पट्टी तयार करायची.
तर मी आता हे असं पॅन्टचा भाग आहे ना त्याला असं लावून घेते मी, आतून उलटं करून घेतलेलं आहे आणि त्याला नाड्या लावून घेते. चला, मस्त पट्टी वळून घेतली. हे बघा, मस्त पट्टी करून घेतली. आता लावते नाडी. बघा नाड्या झाल्या. आता पूर्ण शिलाई मारून घेते. बघा मस्त कशी झाली एक्स्ट्राचं. जो एक्स्ट्राचा भाग होतो पद्धतीने शिवून घेते. ते मस्त पिशव्या तयार झाल्या. एक पॅन्टमध्ये 4 झालेले आपले, 4 होते. मस्त तयार करून बघा. तर बघा आपल्याला मस्त आज पिशवी शिवून घ्यायची आहे. तर ही पॅन्ट घेतलेली आहे मी, आपली माणसांची पॅन्ट असते ना ती पॅन्ट आहे. आणि ती कशी कापून घ्यायची हे बघा. असा हा खालचे दोघे पायाचा हा चिवय भाग असतो ना तो आहे. तर हा आहे ना आपलं छोटं टिफिन ठेवण्यासाठी कामात येणार आहे. आपला छोटा टिफिन असतो ना तो ठेवायचा आहे. तर बघा मी कापून घेतलेलं आहे, तुम्हाला तुम्हाला समजून जाईल. आणि हा मध्यम भाग आहे ना, याच्यामध्ये आपला जो जरा मोठा असतो ना, म्हणजे जाड टिफिन असला चवडा तो याच्यामध्ये बसेल. हा इकडचा चवडा भाग येतो, हा वरती ठेवायचा, हा चिवय भाग खाली ठेवायचा, म्हणजे आपला मस्त टिफिन बसतो. तर बघा मी, आणि हा इथे आहे ना, हा चिवय भाग आहे ना, हा खाली येऊ द्यायचा आणि हा याचा. नाहीतर मग हा ही पट्टी दाबलेली जे ना, याला सोप्यात सोपी नुसतं त्याला नाड्या बसवायचं काम राहतं. मस्त बंद बसवायचं, पट्टीचे आणायची आणि ते काळ्या कलर पट्टीचं पट्टीमध्ये येतं ना काळ्या कलरचं, ती लावून घ्यायची. आणि मस्त बरोबर, नाही तर मग आपल्या कपड्याच्याच आपण नाड्या बनवून घ्यायच्या आणि ते मस्त लावून घ्यायच्या. कसण्या हे म्हणतात त्याला, हँडल म्हणतात, येतं हँडल म्हणता, कोणी कसण्या म्हणता, आम्ही काही. तर बघा आता हा इकडनं आहे ना आपला दाबून घ्यायचा आहे भाग पूर्ण, असा शिलाई मारून घ्यायची. आणि इकडनं सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची. या पट्ट्या आहेत ना त्याला पण शिलाई मारून घ्यायची, उसळून जाईल म्हणून. बस इथं फक्त आपल्याला धरण्यासाठी ते बंद लावायचे. इथं पण तसं सोप्यात सोपी पद्धतीने बरोबर लक्षात आलं असेल. तर बघा या अशा याच्यानेच मी इथं शिवून घेतलेलं आहे असं. आणि इथं पट्टी वाळून घेतली, इथे असं उलटं करून पट्टी वाळून घेतली आणि इथं मस्त बंद लावून घेतला. तर बघा किती छान पिशवी झालेली आहे हे बघा. तर अशा पद्धतीने पिशवी तयार होते. एक पिशवी शिवलेली मी, आणि कशी शिवली ते तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला बाकीचं उरलेलं होतं तर समजावून सांगितलं. मशीनवरती बसले मी,
पण ते व्यवस्थित समजत नाही आहे, तर म्हटलं तुम्हाला समजून सांगते. तर बघा अशा पद्धतीने मी शिवून घेतलीत आणि धरायच्या आहे बंद पण येत ना आपल्या याच्याच शिवून घेतलेलं आहेत. कमीत कमी खर्चामध्ये घरगुती टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे मी. तर बघा आपल्या याच्या नाड्यासुद्धा आपण याच्याच करून घेतलेल्या आहेत मस्त धरण्यासाठी. तर बघा खूप छान झालेली आहे. आपले पिशवे टिफिन वगैरे ठेवण्यासाठी किंवा असं छोटा मोठा किराणा तेलाचं पाऊच वगैरे काही आणायचं राहिलं मुलांना दुधाचे पिशवी आणण्यासाठी, तर आपण खूप छान अशा पिशव्या तयार करू शकतो. आणि आपल्या पॅन्ट काहीच कामात येत नाही ते. तर बघा हा भाग आहे ना खाली, हा पुसापासा म्हणजे खाली पाय मे ठेवण्यासाठी. आता पावसाळ्याचं ओलं होतं तर कुठे पुसण्यासाठी पाय ठेवण्यासाठी बरं आपल्याला यूज करता येईल. तर अशा पद्धतीने मी आता याच्या 3 पिशव्या शिवून घेणार आहे. आता राहिलेले आहेत नाही कपडे त्याचे पण शिवून घेणार आहे मी. तर यांना टिफिन वगैरे आता म्हणजे देण्यासाठी लागतं ना मला, त्यासाठी मी असं शिवून घेते. तर चला कशी वाटली माझी घरगुती आयडिया आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे, ती कशी वाटली, पिशवी चांगली शिवली का ते कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.